श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये कोणाच्या लग्न ठरणार आहेत, कोणत्या राशीचे ठरणार आहेत, तर त्या कोणत्या राशी आहेत हे आज आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. त्यासाठी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतात, म्हणजेच ग्रह वेळोवेळी आपले गोचर करत असतात. कधी कधी एखाद्या ग्रहाचा उदय होतो तर कधी एखादा ग्रह हा लोप पावत असतो. कधी कधी ग्रह आपली चालसुद्धा बदलतात, म्हणजेच कधी सरळ चाल तर कधी वक्री चाल. अशा प्रकारे ग्रहांच्या चालीमध्ये सुद्धा वेळोवेळी बदल होत असतात. त्याचबरोबर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये सुद्धा जात असतात, तर कधी कधी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्राच्या मध्ये सुद्धा जात असतात. त्यांच्या अशा बदलास ज्योतिष भाषेत गोचर असे म्हणतात. एकंदरीत अशा विविध प्रकारे ग्रहांचे गोचर होत असते आणि ज्या वेळी ग्रहांचे गोचर होते त्यावेळी त्यांचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. हा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर एकसारखाच नसतो. काही राशींच्या लोकांवर त्याचा चांगला प्रभाव पडतो, तर काही राशींना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रहांच्या या बदलत्या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान, वादविवाद, भांडणे, विवाह जुळण्यासाठी खूप अडचणी, कामामध्ये अपयश, प्रचंड मनस्ताप देणाऱ्या घटना घडणे, अशा अनेक समस्यांना देखील सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला हेच ग्रह पत्रिकेत शुभ स्थानी आल्याने काही राशींना मात्र अतिशय चांगली अशी परिस्थिती पाहायला मिळते. जर कुंडलीमध्ये ग्रह शुभ स्थितीत असतील तर त्या राशीच्या लोकांना सर्व कामांमध्ये यश मिळते. त्यांच्या मार्गातील सर्वच अडचणी दूर होतात. आयुष्यामध्ये त्यांना काहीच कमी पडत नाही. समाजामध्ये त्यांचा मान सन्मान वाढतो. याशिवाय अशा लोकांना विवाहासाठी योग लवकर जुळून येतो. त्यांच्या घरातील वातावरण चांगले राहते. त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होते. म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्याला चांगली फळे मिळण्यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती चांगली यावी लागते. तीच गोष्ट लग्नाच्या बाबतीमध्ये जर तुमच्या पत्रिकेमध्ये विवाहासाठी जबाबदार असलेल्या ग्रहांची स्थिती चांगली असेल, हे ग्रह तुम्हाला शुभ असतील, तर अशा राशीच्या जातकांचे लग्न जुळून येण्यात कोणतीच अडचण येत नाही. आता आपण व्हिडिओत पुढे पाहणार आहोत की अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्या पत्रिकेमध्ये लग्नासाठी जबाबदार असलेले ग्रह शुभ स्थितीमध्ये आल्याने त्यांचे विवाह पटकन जुळून येतील. प्रत्येकाला आपले लग्न योग्य वेळी आणि योग्य वयात व्हावे असे वाटत असते. लग्नाचं वय झालं की त्यासाठी आपण वर आणि वधू यांचा शोध घेण्यास सुरुवात करतो, परंतु प्रत्येक वेळेस त्यात तुम्हाला यश येईलच असं सांगता येत नाही. लग्न जुळवताना काहींना खूप अडचणीला सामोरे जावे लागते. लग्नाला उशीर होण्यामागे किंवा लग्न न जुळून येणे यासाठी तशी बरीच कारणे असू शकतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार विवाह उशिरा होण्याचे मुख्य कारण किंवा विवाह लवकर जुळून न येण्याचे मुख्य कारण तुमच्या पत्रिकेतील दूषित ग्रहस्थिती किंवा कुंडलीमधील ग्रहदोष असू शकतो. बऱ्याच वेळा तुम्ही असा अनुभव घेतला असेल की खूप प्रयत्न करूनही तुमचा विवाह जुळून येत नसेल, तर तुमच्या कुंडलीत मोठा ग्रहदोष आहे असं खुशाल समजा. कारण लग्नासाठी कुंडलीमध्ये गुरु, मंगळ आणि शनी हे ग्रह दूषित असतील तर अशा राशीच्या जातकांना विवाह होण्यात उशीर लागू शकतो किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे जातकांच्या जन्मराशीतील अनेक ग्रह लग्नासंबंधित आणि बाबीमध्ये अडचणी निर्माण करतात. जसे की कुंडलीत 7व्या भावात, दशम भावात किंवा अंतर्दशा असल्यास अशा व्यक्तींच्या विवाहास उशीर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील 6वे घर वैवाहिक जीवनात महत्त्वाचे असते. तसेच सप्तमात शनी असल्यास अशा लोकांच्या लग्नाला उशीर होऊ शकतो. जातकांच्या कुंडलीतील 7व्या भावात मंगळ, राहू आणि केतू असल्यास अशावेळी सुद्धा विवाहात उशीर होऊ शकतो. त्याचप्रमाणे शनी, मंगळ, राहू किंवा शनी, रवी, मंगळ, रवी आणि राहू यांची युती 7व्या आणि 8व्या भावात होत असल्यास
अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे सप्तम आणि 12व्या भावात गुरु किंवा इतर कोणताही लाभदायक ग्रह असल्यास आणि त्याचवेळी पत्रिकेतील मंगळ कमकुवत असल्यास विवाहात अडथळे येतात. पत्रिकेतील काही घरे ही विवाहासाठी जबाबदार असतात. सप्तम भाव म्हणजेच वैवाहिक घर किंवा गुरु किंवा शुक्र यांची युती या घरात होत नसेल तर विवाहाची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे कुंडलीत गुरु आणि सूर्य योग्य स्थितीत नसल्यास जातकाच्या विवाहास 2 ते 5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. तसेच जर एखाद्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या निर्माण होतात किंवा विवाह जुळण्यामध्ये खूप त्रास होऊ शकतो. अशा वेळेस लग्न जुळून येण्यासाठी काही उपाय करण्याची आवश्यकता असते. जर तुमच्या पत्रिकेत वरीलप्रमाणे दोष असतील तर दूर करण्यासाठी, विवाह जुळून येण्यासाठी उपाय करावेत. आणि आता आपण पाहणार आहोत त्या राशीविषयी ज्यांची लग्न लवकर जुळून येण्याची शक्यता खूप आहे. या राशींची नावे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. कदाचित यामध्ये तुमची राशीसुद्धा असू शकते. सर्वप्रथम आपण त्या राशींना कशा पद्धतीने ग्रहमान लाभले आहे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर यापैकी कोणत्या राशीला विवाहासाठी चांगला काळ आल्याने त्यांचे विवाह जुळून येणार आहेत त्याबद्दल सुद्धा पाहणार आहोत. त्यापैकी पहिली राशी आहे. या राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवा की या गोष्टीला तुम्ही आणि तुमच्या आसपासचे लोक चांगल्या प्रकारे समजतात की तुमच्यामध्ये इतका आत्मविश्वास आहे की तुम्हाला कोणाच्या प्रोत्साहनाची आवश्यकता नसेल. म्हणून आपल्या आत्मविश्वासाचा फायदा घेऊन याचा भरपूर वापर करा आणि स्वतःला अधिक हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी प्रोत्साहित करा. तुमच्या काही जुन्या गुंतवणुकी जसे पैतृक संपत्ती, जमीन, प्रॉपर्टी, पॉलिसी इत्यादीमुळे या काळात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. कारण शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित असतील. अशात तुम्ही धन अर्जित करून त्याला पुनः कुठल्या योजनेत गुंतवून करण्याचा निर्णय ही घेऊ शकतात. वडिलांच्या आरोग्यातही या काळात सकारात्मक बदल होण्याची पूर्ण अपेक्षा आहे. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून बरेच घरगुती मुद्द्यांवर विचार करताना दिसाल. यामुळे तुम्हाला वडिलांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. सोबतच तुम्हाला वडिलांचे सहयोगही मिळेल. या काळात तुम्हाला वाटेल की कार्यालय किंवा ऑफिसमध्ये जी परिस्थिती आतापर्यंत तुमच्या पक्षात नव्हती ती आता आपोआपच तुमच्या पक्षात येताना दिसेल. अशात याचे सर्व योग, श्रेय आपल्या नशिबाला न देता या संधीचा योग्य लाभ घ्या आणि आपल्या अधिक समोर प्रसिद्धी आणि यश प्राप्त करून घ्या. कारण असे कारण तुम्हाला आर्थिक नफा देऊ शकतो. तुमचे फलादेश शिक्षणात तुमच्यासाठी उत्तम दिसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम फळ मिळणार आहे आणि प्राप्तही होईल. या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्हाला अधिक सक्षम वाटेल. या राशीचे नशिबी विवाहाची लॉटरी लागणार आहे. या राशींचे नाव आहे वृश्चिक राशी. आता पुढील राशी आहे आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. तुमच्यासाठी दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्त्वाची चर्चा होईल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्यांची आपण सुरुवातसुद्धा करू शकाल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज मजेच्या वस्तू, वस्त्रभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. तुमच्या राशीला विवाहयोग नक्की येणार आहे. प्रयत्न करा. या राशीचे नाव आहे मीन राशी. तिसरी राशीबद्दल पाहूया. या राशीच्या लोकांना उदासीनता व साशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्या मानाने कमी फळ मिळेल. आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा, वादविवादात सहभागी होऊ नका. या दिवसात आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील.
आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांची कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. मानसिक व्यवहारात गंभीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आर्थिक देवाणघेवाण किंवा जमीन प्रॉपर्टी आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल.